प्रश्न क्रमांक पहिला, कोणत्या देशात UPI लॉन्च करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशामध्ये. प्रश्न 2, भारतीय हवाई दलाने कलारी लीप नावाचा सराव कुठे आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप इथे. प्रश्न 3, जागतिक अधिवास निर्देशांक 2026 मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे ग्रीस हा देश. पोलीस भरती, MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रचंड हेलिकॉप्टर मधून कुठे उड्डाण करून इतिहास रचल्याचे म्हटले आहे? तर त्याचं उत्तर आहे जैसलमेर इथे. प्रश्न 5, भारतीय सैन्याने अग्निवर्षा लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे राजस्थान मध्ये. प्रश्न 6, भारतीय नौदलात समाविष्ट झालेल्या चौथ्या अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटरक्राफ्ट ASWC चे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे अंजदीप. प्रश्न 7 पाहूया. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्य. प्रश्न 8, कोणत्या राज्यात चुंगथांग लाचेन ऑक्सिस आणि तारमचू ब्रिजचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये. प्रश्न 9, कोणत्या राज्यात RBI ने त्यांचे दुसरे नवीन उच्च सुरक्षा डेटा सेंटर स्थापित केले? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. जागतिक प्रथिने म्हणजेच प्रोटीन दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 27 फेब्रुवारीला. प्रश्न 11, दरवर्षी कोणत्या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे 28 फेब्रुवारीला. प्रश्न 12, कोणत्या देशाने ऑपरेशन गजब-लील हक नावाची एक मोठी सीमापार लष्करी मोहीम सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान देशाने. प्रश्न 13 पाहूया. भारतातील पहिले जातमुक्त गाव कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे सौंदाळा, महाराष्ट्रातील. प्रश्न 14, भारतीय निवडणूक आयोगाची राष्ट्रीय गोलमेज परिषद 2026 कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 15, आशिया आर्थिक संवाद AED 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जात आहे? तर त्याचं उत्तर आहे पुणे या शहरामध्ये. प्रश्न 16 पाहूया. कोणत्या देशाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी आपला 35वा मुक्ती दिन साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे कुवेत या देशाने. प्रश्न 17, लहान वयातच मुलांना अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी युविका 2026 कार्यक्रम कोणी सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे इस्रोने. प्रश्न 18 पाहूया. सिक्कीम राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे गंगटोक. प्रश्न 19, केंद्रीय गृह मंत्रालयाने MHA जाहीर केलेल्या भारतातील पहिल्या दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रहार. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर करंट अफेअरच्या प्रश्नांची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.